पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणावाचं वातावरण वाढत चाललंय। पाकिस्तानी सेना अधिकाऱ्यांनी कुटुंबाला परदेशी पाठवल्याची माहिती आहे। खासगी विमानानं पाकिस्तानचे अधिकारी, वरिष्ठ लष्करी अधिकारी आपल्या कुटुंबाला ब्रिटन, न्यू जर्सीला पाठवत असल्याची सूत्रांची माहिती आहे। भारताच्या आक्रमक पवित्र्यानं पाकिस्तानी सेना अधिकाऱ्यांना आताच धडकी भरलेली आहे। भारत जर का पाकिस्तानच्या मुख्य भूमीपर्यंत हल्ला करण्याचा विचार करत असेल तर एक सुरक्षेची उपाययोजना म्हणून पाकिस्तानी अधिकारी आपल्या कुटुंबियांना परदेशात पाठवतात। सोमेश कोलगे आपले दिल्लीतले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। सोमेश, नक्कीच प्रसन्न, पाकिस्तानच्या अनेक राष्ट्राध्यक्षांना, त्यांच्या पंतप्रधानांना, तिथल्या न्यायमूर्तींना, तिथल्या अनेक जबाबदारीची पदं सांभाळणाऱ्या सगळ्यांच्याच नशिबी हे परदेशात जाऊन लपून राहणंच येतं। शेवटी आसिम मुनीर ज्यांनी भारताविरुद्ध गरळ ओकली होती त्या पाकिस्तानी लष्कर सेनाधिकाऱ्याला आपल्या कुटुंबाला परदेशी हलवावं लागलेलं असं कळतंय। आसिम मुनीर याला एक्सटेन्शन हवं होतं आर्मीचा चीफ म्हणून, आणि त्या एक्सटेन्शनच्या हव्यासा पायी पोटी देखील त्यांनी अशा प्रकारे भारताविरुद्ध गरळ ओकली आणि त्यानंतरच दहशतवादी हल्ला जम्मू काश्मीरमध्ये झाला। काश्मीर आमचा आहे असा दावा आसिम मुनीरने केला होता। त्या आसिम मुनीरच्या कुटुंबियांना अखेर परदेशात जावं लागलेलं आहे। पाकिस्तानच्या बाहेर जाऊन राहण्याची वेळ ही पाकिस्तानी सेना प्रमुखाच्या कुटुंबावर आलेली आहे, ज्यांच्याकडे संपूर्ण पाकिस्तानच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, पाकिस्तानच्या जनतेच्या रक्षणाची जबाबदारी आहे। त्या आर्मीच्या सेना प्रमुखाच्या कुटुंबाला परदेशात जाऊन राहावं लागतंय। त्यामुळे भारताच्या माध्यमातून भारताच्या बाबतीत जी चूक एक प्रकारे पाकिस्ताननी केली आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केली आहे त्याचे परिणाम आता तिथल्या प्रत्येकालाच भोगावे लागतील अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत। आता आसिम मुनीर हा आपला कट्टरतावाद जास्तीत जास्त दाखवून स्वतःच्या आर्मी चीफ पदाचं एक्सटेन्शन मिळवण्यासाठी आणि भारताच्या विरोधातील त्याचा दुस्वास आणि द्वेष पसरवणारा असा हा आसिम मुनीर भारतद्वेष्ट आहे। त्याच्या कुटुंबाला आता पाकिस्तान सोडून बाहेर पलायन करावं लागलेलं आहे असं आपण नक्की म्हणू शकतो आणि त्यांना दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे। प्रसन्न, सोमेश, तुम्ही आपल्यासोबत राहा। आणखी एक बातमी आहे ज्याच्यावर अपडेट्स घ्यायचे आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।